आता बातमी वारी संदर्भातली आहे। वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागली असून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। आज दुपारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रस्थान होणार आहे। राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यातनं दिंड्या देहूमध्ये दाखल होऊ लागल्यात। मंदिर प्रदक्षिणेला सुद्धा आता सुरुवात झाली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री कुलकर्णी यांच्याकडून। भाग्यश्री, काय सांगाल? अतिशय आकर्षक अशी सजावट या मंदिराला करण्यात आलेली आहे, भक्तिमय वातावरण आहे, काय सध्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी? जसं पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ जवळ येते तसं वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह वाढलेला आहे आणि वारकरी खूप आनंदात आहेत। आत्ताच अजितदादांनी येऊन युक्त दर्शन घेतलंय आणि मानाच्या पालख्या यायला सुरुवात झालेली आहे। मानाच्या दिंड्या आता प्रदक्षिणा घालताय। माऊली, काय सांगाल वारीमध्ये? ऐकू नाही। कधीपासून येता वारीला? वारीला कधीपासून येता? वारीला आता 22 वर्ष झालं। तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये अगदी आनंदानं प्रपंच सोडून ही परमार्थ रचना आम्ही माझ्या वडिलाची मिराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। आली आपली पालखी? आम्ही लातूरवरून। माऊली, काय सांगाल? काय सांगाल? दिंडीमध्ये सहभागी झाला? मोठा आनंद, स्वर्गात आनंद भेटत नाही तो इथं भेटतो। वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह वाढलेला आहे आणि थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थानही होणार आहे। मोहिनी, भाग्यश्री, या दिंडीचे या पालखीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। एकूणच उत्साह सगळ्या या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।